आज आहे आमच्या पहिल्या बाईकवरची पहिली राईड आणि घरावरून 250 किलोमीटरचा प्रवास करायला आम्ही दोघंजणं निघालो आहे. आम्ही खरं तर पुण्यामध्ये एक गॅप घेणार आहे, रात्री मुक्काम करणार आहे. रात्री 8:30ला निघलो, 10-10:30पर्यंत पुण्यात पोहोचू आणि सकाळी परत पहाटे 4ला उठून मुंबईला जॉबला जायचं आहे. हा प्लॅन आहे. हा प्लॅन करून घरातून बाहेर निघालो, घरातल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, सगळ्यांशी खूप छान गप्पा मारल्या आणि आता फायनल झाला आहे टाईम जायचा. तुम्हाला मी दाखवते की आपण कशी कशी राईड करतोय. हॅलो गाईज, हाय म्हणा. हॅलो. हाय. आम्ही आज ना आमच्या गावावरून परत माघारी चाललो आहे मुंबईला. हे माझं लुक, हे धनराज, ही आमची गाडी, ही आमची गाडी आणि इकडं लगेज वगैरे पॅक करून आम्ही अशा ह्याच्यात मुंबईला चाललो आहे. आमचा प्लॅन असा आहे की आम्ही पुण्यामध्ये एक मुक्काम करणार आहे आणि आम्ही रात्री 8:30ला घरातून निघालो आहे. इथं आम्ही पुण्यात थांबताना ना आम्हाला इकडे चहाचं शॉप आहे, तर जरा थंडी वाजत होती. मग धनराज बोलला आपण चहा पिऊयात, मग आम्ही चहा प्यायला थांबलो इथं. आम्ही ना पूर्ण रेनकोट वगैरे घालून निघालो आहे घरातून, कारण थोडंसं पावसाचं वातावरण पण दिसत होतं, वाटत होतं. मी तुम्हाला दाखवते कसा आहे माझा आजचा लूक. एक खूप चांगली गोष्ट झाली, मी आता सहज शिट, पण वाईट पण गोष्ट झाली. शिट, माझ्या खिशामध्ये हे 2 क्लचर होते जे मी असे स्पिन टाकलेले, ज्याला पूर्ण घाण प्रकारे तांबोरा आलाय. आणि शिट यार, त्याच्यामध्ये एक 200ची नोट पण होती आणि ती पण खराब झाली. मी काहीच करू शकत नाही आता ह्याला. शिट. आणि इथं थोडीशी इथं जास्त तिथं जरा फाटली. यार मला किती आनंद झालेला की मला 200 रुपयाची नोट भेटली, पण आता हे बघा काय करू. मला लईच दुःख झालंय, लईच वाईट वाटलंय. चहा घेऊन आलाय. अय्या बन मस्का पण धनराज, माझ्याकडे चांगली आणि वाईट न्यूज आहे. सांग ना. आधी वाईट सांग. नाही, वाईट नाही सांगू शकत, मग त्याला फ्लो नाही बसणार. चांगली सांग. चांगली अशी आहे की मी सहज माझ्या जर्किनच्या खिशात हात घातला आणि पैसे निघलो. अरे 200 रुपये. जर्किंग नाही, रेनकोटच्या खिशात होतं. काय माहित कधी ठेवलेलं. वाईट फटके नाही, त्यासोबत ते क्लोजर होती, छोटे छोटे क्लिप होते टिकटॉकचे, आणि त्याला गंज लागला आणि हे बघ चालते. लय खराब झाली. असं फाटक्या नोटा बदलून भेटते तिथं घेऊन. तिथं गाडी कशाला ठेवली मी? माझ्या हेल्मेटसाठी इकडे आणलं. आणते गाडीवरती हेल्मेट ठेवले त्यामुळे जरा चिडलाय तो. चांगला 110 रुपये काय सगळं. 110 रुपये चहा आणि बन मस्का. मग कशाला? आणि खूप गर्दी. तर हे कसा खायचा बन मस्का? आम्ही तर चहा पावासारखा खातोय. मला आवडत नाही मस्त. आता आपलं चहा पिऊन झालेला आहे. लेट्स गो. बसू का? चला गाईज, आपली परत ट्रिप टू पुणे स्टार्ट झालेली आहे. चला आता तुम्हाला डायरेक्ट पुण्यात जाऊन भेटते. गाईज आम्ही पुण्यात पोहोचलो आहे. आज जिथं मुक्कामाला असणार आहे म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या घरी, तिकडं आम्ही आता पोहोचलो आहे. इकडं धनराज गाडी लावतोय आणि हे मला न्यायला आलं तर आम्हाला यश आणि हर्ष. हॅलो गाईज.
यशला तर तुम्ही ओळखतच असाल. यशसोबत आपण सँडविचचं एकदा चॅलेंज घेतलेलं मुंबईमध्ये. आणि हा आहे यशचा छोटा हो हर्ष. हर्ष हाय कर. हाय. हा आहे हर्ष. हाय बोल. हाय बोल. लाजतोय जरा. चला आता रात्रीचे वाजले आहेत 6:30 10:30. हां 10:30 वाजलेत. आता आम्ही इथं मुक्काम करणार आणि उद्या सकाळी आमचा किती वाजता निघायचा प्लॅन आहे आपला? 3:30 4 वाजता निघू की? हां हा ना. उद्या सकाळी आम्ही पहाटे 4ला निघणार आहे मुंबईला जायला, जेणेकरून आम्ही ऑफिसला टायमिंगवरती पोहोचेल. ओके हर्ष? ओके. येस हर्षनं ओके बोललं म्हणजे चालतंय. चला आता उद्या सकाळी भेटू डायरेक्ट. गुड मॉर्निंग गाईज. जसं की काल रात्री मी तुम्हाला बोललेली की आम्ही उद्या सकाळी पहाटे 4 वाजता निघणार आहे. तर आम्ही त्या पद्धतीने पहाटे 4ला परत निघालेलो आहे आपल्याला मुंबईला जायला. मी उठली होती आम्ही 3:45लाच. आंघोळ वेंघोळ न करत आपलं फक्त फ्रेश होऊन चाललं मुंबईला. पहिलं डुगडुग आवाज झालेला आहे, चालू झालेले आहे. जो सिंहगड रोडला हा जो In 600 meters, turn left at Hingane Chowk onto Narveer Tanaji Malusare Road. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज तर साधा सुद्धा समजू नका. ह्या ब्रिजचं नाव आहे लंडन ब्रिज. काहीच खंडाळ्यामध्ये आलो आम्ही. लोणावळा क्रॉस केला आणि फॉग बघा आमच्यासमोर. इतकं फॉग आहे म्हणजे हे कॅमेऱ्यामध्ये इतकं दिसत नाही आहे कदाचित, पण असं जास्त समोरचं दिसत नाही आहे एकदम. गाईज आम्ही पोचलो आहे फायनली आमचं घरी. सगळं हे रेनकोट रुतलं आहे, रेनकोट आणि ते हेल्मेट. आणि अशी काहीशी अवस्था. आणि येताना थोडासा एक छोटासा मॅटर झाला आहे, तो पण सांगते. ही धनराज. आणि मॅटर असा आहे की ही आम्ही आमचं लगेज जे बांधलं होतं आणि ही जी बॅग आहे ती बॅग आम्ही मागं बांधली होती. ती ना माझ्याकडून म्हणजे माझी काही चूक नाही. पण धनराज इकडे बघ, धनराज इकडे बघ, तिकडे धनराज. ही ना खाली पडली आमची बॅग आणि तो जो फाटलेला बॅगचा व्हिडिओ होता ना तो मधूनच कट करावा लागला, कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं. तर म्हटलं की आता तुम्हाला त्याची स्टोरी सांगावी. काय झालं, आम्ही बॅग मागं लगेजला ती बांधली होती, लगेज कॅरियर जे आहे त्याच्यावरती. आणि ती दोरी सुटली आणि माझं नव्हतं यार लक्ष. मी पुढं तोंड करून बसली होती आणि खूप वेळ मला वाटतं की खूप वेळ घासली असणार आहे ती बॅग. कारण आहे ना ती पूर्ण त्याचा वरचा कप्पा घासून गेलाय, त्याच्या आतला कप्पा घासून गेलाय. त्याच्या आतमध्ये एक बामची बॉटल होती. थांबा मी तुम्हाला बामच्या बॉटलची अवस्था दाखवते. तर त्या बॅगच्या आतमध्ये बाम होता हा वाला. त्या बाम पूर्ण घासलाय. म्हणजे मे बी ती फिरलं असेल आणि बाम घासला असेल. आणि इथं तुम्हाला दिसतंय का, इथं हा फुटलाय पण बाम. तर ती इतकी बॅग घासली आणि पूर्ण सुटली होती बॅग, पूर्ण खाली पडली होती. फक्त आहे का नाही त्याचा एक जो हे असते ना आपल्या अडकवायचं, ते सायलेन्सरमध्ये अडकलं होतं. काहीच नव्हतं त्याला हे असं अडकून धरायला काहीच नव्हतं. आणि आम्हाला इतकं टेन्शन की बापरे, उतरल्यावरती की जर चुकून बाय एनी चान्स ते जर बंद घसारला असता आणि ती बॅग खाली पडली असती तर हायवेवरती ब्रिजवरती आम्ही कसं माघारी गेलो असतो बरं. आणि त्याच्यामध्ये ना इतकं इम्पॉर्टंट आमच्या दोघांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, आमचे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, आमच्या दोघांचे वॉलेट, पैसे आणि खूप सारं सामान बॅगमध्ये होतं. आता इथून पुढे डोक्यात ठेवणार आहे की मागच्या बॅगमध्ये थोडेसे हलके आणि कपडे बिपडेच ठेवायचे. पण ही चूक आमच्याकडून झाली, जी तुम्ही पण करू नका तशी चूक. आणि इथून पुढे आम्ही पण काळजी घेऊ. आम्ही नॉर्मल नायलॉनच्या दोरीनं बांधलं होतं. इथून पुढे आम्ही आमची दोरी पण चेंज करू. आणि थोडंसं आता मी पण माझ्यामध्ये सुधार करणार आहे की जर मी मागं बसली तर मी 5-5 मिनिटाला हात लावून बघेल मागं की बाबा बॅग आहे का, नाहीतर लय ताप होतो. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. असंच माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा, असेच आमचे नवीन व्हिडिओज बघत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.